कर्जमुक्तीसाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरला असून याची पहिली ठिणगी राहाता तालुक्यामधील वाकडी येथे पडली। वाकडी येथे शिवाजी चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कर्जमुक्तीला विरोध करणाऱ्या स्टेट बँकच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आणि महाराष्ट्र सरकार यांचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके म्हणाले की गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या 2 वर्षांपासून कर्जमाफ करून 7/12 उतारा कोरा करावा आणि शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी अनेक आंदोलनं केली। शिवाय कर्जदार शेतकऱ्यांचे फॉर्म भरून दिल्ली येथे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले। मात्र आज सरकारमध्ये विरोधी पक्ष शिवसेना आदी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी भांडत आहेत। मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफ केली जाईल असे विधान करतायत। अजून किती बळी गेल्यावर तुम्ही जागे होणार असा सवाल त्यांनी यावेळी केला। आणि या ठिकाणी कुठलाही शेतमालाला भाव नाही। आज कांदा मातीमोल भावाने विकत आहे। 3-4 रुपये 1 क्विंटल कांदा उत्पादनाला जवळजवळ 1200-1300 रुपये खर्च येतो। आपलं सरकार आज या ठिकाणी शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम करीत आहे। म्हणून या निमित्तानं सरकारचा या ठिकाणी धिक्कार करण्यात येत आहे। कर्जमुक्ती मिळावी यासाठी संपूर्ण या ठिकाणी लढा चालू आहे। तरी देखील सरकार आजपर्यंत कुठलीही तक्रार या ठिकाणी घेत नाही। मी सर्व गावातील लोकांना एक विनंती करतो की आपल्या गावामध्ये एक विशेष ग्रामसभा घ्या आणि ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे असे ठराव तातडीने तालुक्यातील कणकूर येथील तरुण शेतकरी संदीप तुकाराम बावके यांनी कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली। आत्महत्येचं लोन आपल्याकडे येत आहे। कालच्या औरंगाबादच्या शेतकऱ्यास झालेल्या मारहाणीबद्दल सर्व शेतकरी आणि संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला। याप्रसंगी कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, राहाता तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे, भाऊसाहेब एलम, अशोक लबडे, बाळासाहेब लहारे, तात्यासाहेब लहारे, ज्ञानदेव शेळके, अशोक भवार, महेश जाधव, सुभाष कापसे, सुरेश लहारे, रमेश पाडांगळे, बाळासाहेब शिरगिरे, कोंडीराम शेळके, सुरेश लहारे आदींसह शेकडो शेतकरी यावेळी हजर होते। कमी भाव देऊन त्याची भरपाई आम्ही मागतो। जसं सरकार कामगाराला थकलेला पगार देतंय त्या पद्धतीने आमचे हे लुटलेले पैसे तुम्ही आम्हाला परत द्या। आणि लुटला का नाही लुटला हे आपण डोळ्यानं बघतोय। आज शहर कुठे गेले, खेडे कुठे गेले, आज आपण उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे। पण हे लुटलेले पैसे परत द्या आणि इथून पुढे आमची लूट होऊ नये म्हणून स्वामीनाथन कमिशन आयोग आहे तो लागू करा। याच्याकरता आम्ही एक रस्ता रोको आणि हे करून राहिलो आहे। कर्जमुक्ती नको आहे, कर्जमुक्ती नाही, आमचे एक लुटलेले पैसे परत द्या याच्याकरता आमची मागणी। न्यूज रिपोर्टर अविनाश डोके, एस9 मीडिया, राहाता।